जय शिवराय मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात परत एकदा अवकाळी पाऊस झाला आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपल्याला आधी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला तक्रार करणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, इतर राज्यात सुद्धा इतर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडणार आहे। 1 तारखेनंतर परत एकदा पाऊस पडणार आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये पहा कशा प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला शेती पिकाचं नुकसान झालं तर त्याप्रमाणे आपल्याला माहिती कळवायची आहे। पीक विमा कंपनीला ती माहिती कळवणं बंधनकारक असणार आहे। मित्रांनो, बऱ्याच चुका होतात आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पीक विमा मिळत नाही। या चुका होऊ नये यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा, जेणेकरून आपल्याला नवीन माहिती ही मिळेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी आपल्याकडे 603 mm पाऊस पडतो। आज 26 सप्टेंबर आहे। 26 सप्टेंबरला आपल्याकडे एकूण 724 mm म्हणजे सरासरीच्या जवळजवळ 125% पाऊस झालेला आहे। आणि एकूण 57 जी महसूल मंडळ आहेत त्या 57 पैकी एकूण 25 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मार्फत विमा कंपनीला शेती पिकाचं नुकसान झालं म्हणून आपण पूर्वसूचना म्हणजे तक्रारी देत असतो। याच्यामध्ये बरेच शेतकरी चूक करतात। त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून ॲनिमल अटॅक असेल, डिसीज असेल, ड्रॉट असेल, डिफिशियंट वॉटर असेल असे पर्याय निवडले जातात। आपल्याकडे सध्या पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी एकतर हेवी रेनफॉल असेल, एक्सेस रेनफॉल असेल किंवा इनंडेशन हा महत्त्वाचा पर्याय आपण निवडायचा आहे। तो पर्याय निवडल्यानंतरच आपली विम्याची जी तक्रार आहे ती गृहीत धरली जाईल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बरेच शेतकरी कट अँड स्प्रेड हा पर्याय निवडतात। कट अँड स्प्रेड पर्याय निवडल्यामुळं काढणी पश्चात नुकसानीमध्ये तो पर्याय जातो, परंतु आपल्याकडं काढणीचा कालावधी नियमानुसार हा 1 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरपर्यंत आहे। त्यामुळं आत्ता 30 सप्टेंबरच्या पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी असा पर्याय निवडलेला आहे ते शेतकरी स्थानिक आपत्तीमध्ये जातील। म्हणजे आत्तापर्यंत जे काही 3,61,000 पूर्वसूचना आलेल्या आहेत त्या सर्व पूर्वसूचना ज्या आहेत त्या स्थानिक आपत्तीमध्ये जातील। त्याच्यानुसार मागे सांगितल्याप्रमाणे जे 25% पंचनामे होऊन त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल। परंतु ज्या शेतकऱ्यांचं 1 ऑक्टोबर नंतरही सोयाबीन आहे आणि त्याच्यानंतर जर पाऊस पडला आपल्याकडं तर त्यासुद्धा शेतकऱ्यांना परत एकदा पूर्वसूचना देण्याची संधी आहे। त्याच्यामध्ये आपण पूर्वसूचना देताना कट अँड स्प्रेड हा जर पर्याय निवडला तर ती पूर्वसूचना ही काढणी पश्चातमध्ये जाते। काढणी पश्चातमध्ये जर पूर्वसूचना गेली तर याच्या अगोदर आपण जे स्थानिक आपत्तीमध्ये जे मदत देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त ही मदत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याकडे 1 ऑक्टोबर नंतर जर असा काही पाऊस झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगळी पूर्वसूचना देऊ शकतो। याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपल्याला सूचना दिलेली आहेत। अंतिम कापणीचा आपला पीक विमा आहे, म्हणजेच अंतिम कापणीत आता सोयाबीन आलेली आहे। मित्रांनो, अंतिम कापणीचा कालावधी जो असतो तो 3 महिन्याचा असतो। 3 महिन्यानंतर शेती पिकाचं झालेल्या नुकसानाची आपल्याला सूचना ह्या पीक विमा कंपनीला देणं बंधनकारक असते। मित्रांनो, परत आता 1 तारखेपासून परत एकदा पाऊस पडणार आहे। परत एकदा शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, या नुकसानाच्या भरपाईच्या संदर्भात पीक विमा कंपनीला आपल्याला माहिती कळवणं गरजेचं असते, म्हणजे आपल्या पिकाची तक्रार करणं बंधनकारक असते। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीची माहिती दिली जाते। मित्रांनो, आपल्याला हार्वेस्टिंगचे क्लेम करणं बंधनकारक असते, म्हणजेच हार्वेस्टिंग म्हणजेच आपलं कापणे अंतिम हे पीक आहे अशा प्रकारे आपल्याला क्लेम करणं बंधनकारक असते। त्यानंतर अतिवृष्टीसारखा पर्याय निवडणं महत्त्वाचं असते। अतिवृष्टीसारखा जर पर्याय नाही निवडला किंवा एखादा येलो मोजॅक सारखा पर्याय आपण निवडला तर आपला पीक विमा हा जो आहे तो बाद केला जातो। कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। त्यासाठी आपल्याला अंतिम कापणी प्रयोग घ्या, त्यानंतर आपली अतिवृष्टी हे प्रकार आपल्याला दाखवा, म्हणजे जास्त पावसाने आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं अशा प्रकारे आपल्याला माहिती देणं बंधनकारक असणार आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे त्याच प्रकारे आपल्याला क्लेम करणं बंधनकारक असणार आहे। 2024चा जर आपल्याला पीक विमा मिळवायचा असेल तर अशा प्रकारे माहिती पीक विमा कंपनीला कळवा, जेणेकरून आपल्याला 2024चा पीक विमा मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय।